नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहतात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण जाणून घेणार आहोत आपले सरकार महाडीबीटी पोर्टलद्वारे कडबा कुट्टीसाठी अर्ज कसा करायचा। यामध्ये यूजर आय डी आणि पासवर्ड तयार करण्यापासून ते कडबा कुट्टीसाठी अर्ज करेपर्यंत सर्व प्रोसेस लाईव्ह प्रूफ दाखवली आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। या साईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करा। डायरेक्ट तुम्ही या पेज वरती याल किंवा कोणत्याही एका ब्राउझर वरती टाइप करा mahadbt.maharashtra.gov.in असे टाइप केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या पेज वरती याल। या पेजचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांना शेतीविषयीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवरती अकाउंट क्रिएट करण्याचे महत्त्वाचे आहे। तुम्हाला यामध्ये कुटी मशीन, फवारणी पंप, शेतीची अवजारे, बरेच काही शासनातर्फे जे अनुदानावर आधारित जे काही स्कीम निघतात त्यामध्ये तुम्हाला भाग घेण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी तुम्ही आपले सरकार महाडीबीटी वरती अकाउंट क्रिएट करण्याची गरज पडते। हे अकाउंट कशा प्रकारे क्रिएट करतात हे आज आपण पाहणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जर या अगोदरच आपल्याकडे यूजर आयडी आणि पासवर्ड असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता। त्याचबरोबर तुमचा पासवर्ड आणि यूजर आयडी देखील माहिती नसेल तर या ठिकाणी आधार क्रमांक वापरून तुम्ही ओटीपी घेऊन तसे देखील लॉग इन करू शकता। या ठिकाणी आपण नवीन अर्जदार नोंदणी कशी करायची हे यात आज पाहणार आहोत। या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी करण्यासाठी नवीन अर्जदार नोंदणी असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर नवीन अर्जदार नोंदणी करण्यासाठी आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी अर्जदाराचे नाव टाकायचे आहे। अर्जदाराचे नाव हे आधार कार्ड वर जसे असेल तसेच या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। अर्जदाराचे नाव टाकून झाल्यानंतर याच्याच खाली वापरकर्त्याचे नाव असा एक ऑप्शन आहे। या ठिकाणी वापरकर्त्याचे नाव म्हणजे तुमचा यूजर आयडी टाकायचा आहे। यूजर आयडी क्रिएट करत असताना कमीत कमी 4 अंकाचा आणि जास्तीत जास्त 15 अंकाचा तयार करायचा आहे। यामध्ये इंग्रजीतील कॅपिटल अक्षरे आणि काही अंक वापरायचे आहेत। या ठिकाणी ABC 1 2 3 अशी अक्षरे वापरून तुम्ही यूजर आयडी क्रिएट करू शकता। याच्याच पुढे पासवर्ड तयार करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे। या ठिकाणी पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्ही तुमचे नाव त्यानंतर @123 किंवा तुमचे आडनाव @123 अशा प्रकारे तुम्ही एक पासवर्ड तयार करू शकता। यामध्ये कॅपिटल किंवा स्मॉल अक्षरे देखील वापरू शकता, अंक देखील वापरू शकता। हा पासवर्ड तयार केल्यानंतर याच्याच पुढे पुन्हा एकदा कन्फर्मेशन साठी तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकून झाल्यानंतर याच्याच खाली ईमेल आयडी टाकायचा आहे। ईमेल आयडी ऑप्शनल आहे, जर तुम्ही टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही। ईमेल आयडी टाकल्यानंतर याच्याच पुढे ईमेल आयडी व्हेरीफाय करायचा आहे। या ठिकाणी ईमेल वर एक ओटीपी पाठवण्यात येतो, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि ईमेल आयडी व्हेरीफाय होतो। याच्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबरवर पण एक ओटीपी पाठवण्यात येईल, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। पूर्णपणे माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी तुमची माहिती पूर्णपणे अचूक आहे का हे एकदा कन्फर्म करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी दिसत असणारा कॅप्चर जसाचे तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। कॅप्चर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली नोंदणी करा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण न्यू रजिस्ट्रेशन करतेवेळी लँग्वेज चेंज केली आहे। या ठिकाणी इंग्रजी भाषा घेतली आहे। या ठिकाणी आपले नाव आधार प्रमाणे जसे असेल तसे या ठिकाणी टाकून घेऊया। या ठिकाणी अर्जदाराचे नाव टाकून घेतले आहे। अर्जदाराचे नाव टाकून झाल्यानंतर याच्याच खाली यूजर आयडी तयार करायचा आहे।
युजर आयडी तयार करत असताना पूर्ण अक्षरे कॅपिटल वापरायचे आहेत आणि काही अंक वापरायचे आहेत। या ठिकाणी आपण एक युजर आयडी टाकून घेऊया अशा प्रकारे XYZ। अशा प्रकारे आपण एक युजर आयडी टाकून घेतला आहे। तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार तुमचे नाव, आडनाव किंवा ABCDतली कोणती अक्षरे उलटी सुलटी करून आणि अंक वापरून या ठिकाणी तुम्ही युजर आयडी तयार करू शकता। याच्याच पुढे एक पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड तयार करत असताना काही अक्षरे कॅपिटल वापरा, काही अक्षरे स्मॉल वापरा, काही अंक वापरा। या ठिकाणी तुमच्या म्हणण्यानुसार एक पासवर्ड तयार करायचा आहे। आपण एक पासवर्ड तयार करून घेऊया। यानंतर पुन्हा एकदा कन्फर्मेशन साठी पुन्हा एकदा पुढे पासवर्ड टाकून घ्या। पासवर्ड 2 वेळा टाकायचा आहे। अशा प्रकारे कन्फर्मेशन साठी पुन्हा एकदा पासवर्ड टाकला। आता खाली स्क्रॉल करायचं आहे। या ठिकाणी ईमेल आयडी टाकण्यासाठी ऑप्शन टाकायचं असेल तर टाका, नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर याच्याच पुढे गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे। ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आलेला OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी OTP टाकून झाला आहे। OTP टाकून झाल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय OTP फॉर मोबाईल नंबर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्या समोर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन हॅज बीन डन सक्सेसफुली अशा प्रकारचा एक फ्लॅश SMS येईल। ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे। याच्याच खाली हा कॅप्चर दिला आहे। हा कॅप्चर जसाची तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी कॅप्चर टाकून घेतल्यानंतर याच्याच खाली रजिस्टर असा एक ऑप्शन आहे, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले अकाउंट यशस्वीरित्या क्रिएट झाले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सक्सेसफुल युजर रजिस्ट्रेशन सेव्ह सक्सेसफुली असा एक पॉपअप SMS या ठिकाणी आलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही सहज तुमच्या लॅपटॉपवरून तुम्ही हे DBT चे अकाउंट क्रिएट करू शकता। ओके ऑप्शन वरती क्लिक करा। या अगोदर आपण पाहिले महाडीबीटी वरती कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचे। आता आपण लॉग इन करून पाहूया। या ठिकाणी युजर आयडी टाकून देखील लॉग इन करता येते, त्याचबरोबर आधार नंबरने देखील लॉग इन करता येते। आधार नंबर टाकून जर लॉग इन केले तर आधारचा OTP घेण्याची गरज पडते। या ठिकाणी आपण युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेऊया। या ठिकाणी जो काही आपण युजर आयडी तयार केला तो या ठिकाणी टाकायचा आहे। यानंतर जो काही आपला पासवर्ड असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी कॅप्चर दिला आहे, तो कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। कॅप्चर जसाचे तसा टाकायचा आहे, चुकू द्यायचा नाही। यानंतर लॉग इन हिअर असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झाले आहे। या ठिकाणी विचारले आहे की आपण शेतकरी गट किंवा FPO किंवा संघटना म्हणून नोंदणी करू इच्छिता का। जर आपल्याला अशी नोंदणी करायची असेल तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचे। जर आपल्याला नोंदणी करायची नसेल आपण नाही ऑप्शन वरती क्लिक करायचे। या ठिकाणी मी नाही ऑप्शन वरती क्लिक केले। यानंतर याच्याच खाली आपल्याला आधारचे प्रमाणीकरण करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसत आहे। या ठिकाणी आपला 12 अंकी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घेऊया। या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकून घेतला आहे। याच्याच खाली प्रमाणीकरण करण्यासाठी 2 पद्धती दिलेल्या आहेत। या ठिकाणी तुम्ही OTP ने देखील प्रमाणीकरण करू शकता। त्याचबरोबर यांचा आधार लिंक मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही थंबचा वापर करून मंत्रा किंवा कोणत्याही डिव्हाइसने या ठिकाणी थंब घेऊन तुम्ही प्रमाणीकरण करू शकता। या ठिकाणी आपण OTP घेऊन प्रमाणीकरण करणार आहोत। यासाठी OTP या ऑप्शन वरती क्लिक केले। आपल्या समोर अशा प्रकारचा एक पॉपअप SMS ओपन झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता। मी सहमत आहे
या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याबरोबर हा पॉपअप ऑटोमॅटिक जाईल। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा पॉपअप ऑटोमॅटिक गेलेला आहे। या ठिकाणी आता OTP पाठवा असा एक ऑप्शन आलेला आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरला एक OTP पाठवण्यात आलेला आहे। या ठिकाणी प्रोसेसिंग होत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक पॉपअप SMS आलेला आहे, तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरला OTP पाठवण्यात आलेला आहे। ओके ऑप्शनवरती क्लिक करा। आलेला OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे OTP टाकून झाल्यानंतर याच्यात पुढे OTP तपासा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक करा। प्रोसेसिंग होत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे असं एक आपल्या समोर पॉपअप आलेला आहे। या ठिकाणी ओके ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली असा एक फ्लॅश SMS आलेला आहे। ओके ऑप्शनवरती क्लिक करा। आता आपण पुन्हा एकदा या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। वापरकर्ता ID या ठिकाणी क्लिक केले। पुन्हा एकदा आपला युजर ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून या ठिकाणी लॉग इन करा ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। पूर्ण माहिती भरून घेऊया। या ठिकाणी युजर ID त्याचबरोबर या ठिकाणी पासवर्ड टाकून घेतला आहे। आता याच्याच खाली कॅप्चर टाकून घ्या। अशा प्रकारे कॅप्चर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली लॉग इन करा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। आपण यशस्वीरित्या लॉग इन झालेले आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले प्रोफाइल अपूर्ण आहे, कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाइल तपशील पूर्ण भरा असा एक आपल्या समोर पॉपअप SMS आलेला आहे। या ठिकाणी ओके ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले प्रोफाइल 0% भरलेले आहे। या ठिकाणी फक्त आपण युजर ID तयार केलेले आहे। आता आपण प्रोफाइल पूर्ण भरण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे। इथे क्लिक करा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। आता आपण सर्वप्रथम वैयक्तिक माहिती भरायची आहे। वैयक्तिक माहिती भरल्यानंतर या ठिकाणी पत्ता भरायचा आहे, यानंतर शेत जमिनीचा तपशील भरायचा आहे। अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला आपले प्रोफाइल कंप्लीट भरायचे आहे। सध्या आपले प्रोफाइल 0% आहे। या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक या ठिकाणी दाखवले आहेत। आपल्याला जर अद्ययावत म्हणजे काही अपडेट करायचे असेल तर यावरती क्लिक करून तुम्ही अपडेट करू शकता। त्याबरोबर आपले नाव देखील या ठिकाणी दाखवले आहे। आपल्याला ईमेल ID पुन्हा एकदा या ठिकाणी टाकायचं असेल या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। जर यापूर्वी तुम्ही अकाउंट बनवत असताना तुम्ही टाकला नसेल तर या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा टाकू शकता। या ठिकाणी काय टाकण्याची गरज नाही, आपण खाली स्क्रॉल करून घेऊया। या ठिकाणी आपला मोबाईल नंबर दाखवला आहे, जो युजर ID तयार करताना आपण वापरला होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय झाला आहे असे देखील दाखवले आहे। आणखीन दुसरा आपल्याला मोबाईल नंबर जर द्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। या ठिकाणी आपली जन्मतारीख ऑटोमॅटिक आधार कार्ड वरून घेतलेली आहे। आपले वय देखील या ठिकाणी दाखवले आहे। त्यानंतर आपले लिंग मेल फिमेल जे काही असेल ते या ठिकाणी दाखवले आहे। या ठिकाणी आपले नाव टाकायचे आहे। या ठिकाणी नाव टाकताना पूर्ण अक्षरे कॅपिटल वापरायचे आहेत। या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे। याच्यात पुढे तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे। या ठिकाणी देखील पूर्ण अक्षरे कॅपिटल मध्ये वापरायचे आहेत आणि या ठिकाणी आडनाव टाकायचे आहे। या ठिकाणी देखील पूर्ण अक्षरे कॅपिटल मध्ये वापरायचे आहे। याच्याच खाली पॅन कार्ड क्रमांक असं विचारलं आहे। या ठिकाणी तुमचा पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकून घेऊया। या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकून घेतला आहे। याच्यात पुढे असे विचारले आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का? जर तुमच्या घरातील वडिलांनी वगैरे कोणी आत्महत्या केली असेल आईने किंवा वडिलांनी तर या ठिकाणी होय करायचं आहे। जर नसेल तर नाही असे करायचे आहे। या ठिकाणी नाही ऑप्शनवरती क्लिक केले। यानंतर असे विचारले आहे आपण भारतीय संरक्षण दलाचे सैन्य दल वायुदल किंवा नौदल माजी सैनिक अथवा सध्या या सेवेत कार्यरत आहेत का? जर असेल तर होय करा, नसेल तर नो करा। नो ऑप्शनवरती क्लिक केले आहे। खाली स्क्रॉल करून घेऊया। या ठिकाणी आपल्याला जात प्रवर्ग विचारला आहे। जे काही तुमची जात प्रवर्ग असेल
तो तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे। या ठिकाणी एससी आणि एसटी या दोनच जाती या ठिकाणी दाखवल्या आहेत। जर तुम्ही ओबीसी ओपन वगैरे काय जे काही वेगळं असेल तर या ठिकाणी इतर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी वैयक्तिक अपंगत्व तपशील असा विचारला आहे। जर तुम्हाला कोणते अपंगत्व असेल तर या ठिकाणी होय करू शकता, जर नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून घेऊया। या ठिकाणी आपल्याला बँकेचा तपशील द्यायचा आहे। चे आधार जोडलेले बँक खाते किंवा एक जनधन युवक खाते आहे का, किंवा खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का। जर असे असेल तर होय करा, जर नसेल तर नो करा। या ठिकाणी कोणतीही मर्यादा नाही। जनधनचं खातं असेल तर या ठिकाणी होय करायचं आहे, जर जनधनचं खातं नसेल तर नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं। तुमचं करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंट असेल तर या ठिकाणी नाही ऑप्शनवरतीच क्लिक करायचं आहे। फक्त जनधनचं खातं असेल तरच या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे। या ठिकाणी तुमचा बँक खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे। टाकून घेतला आहे। बँक खाते क्रमांक टाकून घेतल्यानंतर याच्यात पुढे आयएफएससी कोड टाकून घ्यायचा आहे। जो काही तुमच्या बँकेचा आयएफएससी कोड असेल तो या ठिकाणी टाकून घ्या। आयएफएससी कोड टाकून झाल्यानंतर याच्यात पुढे क्लिक करायचं आहे। यानंतर ऑटोमॅटिकच तुमच्या शाखेचे नाव शो होईल। याच्याच खाली टर्म अँड कंडिशन साठी चौकोन दिला आहे, यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपली पूर्ण माहिती भरून झाली आहे। या ठिकाणी जतन करा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन केली गेली आहे। या ठिकाणी अशा प्रकारचा एक पॉपअप आपल्या समोर आलेला आहे। ओके ऑप्शनवरती क्लिक करा। आता आपण 35% प्रोफाइल या ठिकाणी भरून घेतलेली आहे। आता आपल्याला पत्ता भरून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता आधार कार्डवर जसा आहे तशा प्रकारे या ठिकाणी भरून घ्या। तुमचा एकच पत्ता असेल, दोन्ही पत्ता पत्रव्यवहारचा पत्ता आणि कायमस्वरूपाचा पत्ता तुमचा जर एकच असेल तर होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अगोदर हा पत्ता भरून घेऊया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कायमस्वरूपी पत्ता या ठिकाणी तुमच्या गावाचे नाव टाकले। यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ऑटोमॅटिक येईल। यानंतर जिल्ह्याचे नाव टाकायचे, या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे जिल्ह्यामधून। अशा प्रकारे जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करायचे आहे। यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट करून झाल्यानंतर तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे। गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा पिन कोड नंबर टाकून घ्यायचा आहे। आणि तुमचा कायमस्वरूपी पत्ता आणि पत्रव्यवहारचा पत्ता एकच असेल तर या ठिकाणी होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याबरोबर ऑटोमॅटिक या ठिकाणी खाली देखील ऑटोमॅटिक तुमचा वरील पत्ता या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल। काही वेळ थांबायचं आहे, काही नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी काही वेळ नाव यायला वेळ लागतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण नावे वरील प्रमाणेच या ठिकाणी देखील आलेली आहेत। खाली स्क्रोल करून घेऊया। या ठिकाणी जतन करा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सक्सेसफुल पत्ता माहिती यशस्वीरित्या जतन केली अशा प्रकारचा एक आपल्या समोर पॉपअप एसएमएस आलेला आहे। या ठिकाणी ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले प्रोफाइल 70% या ठिकाणी भरले गेले आहे। आता आपल्याला शेत जमिनीचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे। या ठिकाणी खाली स्क्रोल करून घेऊया। आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन आहे का, जर असेल तर होय ऑप्शनवरती क्लिक करा, जर नसेल तर नो ऑप्शनवरतीच राहू द्या। या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे, जमिनीचं क्षेत्र आहे त्या ठिकाणचा या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि गावाचं नाव निवडायचं आहे। पूर्ण माहिती या ठिकाणी आपण भरून घेतली आहे। या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी 8A खाते क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे। जो काय तुमचा 8चा खाते क्रमांक आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे। खाते क्रमांक लिहून झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं क्षेत्र हे आर मध्ये टाकायचं आहे। क्षेत्र कसे टाकायचं ते टाकतो। या ठिकाणी आपला खाते क्रमांक लिहून घेऊया। या ठिकाणी आपला खाते क्रमांक टाकायचा आहे। खाते क्रमांक टाकून झाल्यानंतर याच्याच पुढे तुमचे जे काही क्षेत्र असेल ते हे आर मध्ये निवडायचं आहे। या ठिकाणी 1 हेक्टर आणि
06 असं आहे. तुम्ही उतार्यावर पाहू शकता, उतार्यावर पूर्णपणे असेच लिहिले असते. ते या ठिकाणी जसं आहे तसं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. क्षेत्र टाकून झाल्यानंतर या ठिकाणी 7/12 उतार्यावरची माहिती लिहायची आहे. 7/12 क्रमांक तुमचा काय जो गट क्रमांक असेल तो या ठिकाणी लिहायचा आहे. या ठिकाणी गट क्रमांक टाकून झाल्यानंतर वैयक्तिक मालकीची शेती जसं वर आहे तसंच या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमचे क्षेत्र किती आहे ते हेआर मध्ये या ठिकाणी टाकले आहे. तुम्हाला संयुक्त मालकीमध्ये किती आहे या ठिकाणी जर तुम्हाला संयुक्त असेल, सामायिक क्षेत्र असेल तर या ठिकाणी टाकायचं आहे, जर नसेल तर या ठिकाणी टाकायचं नाही. या ठिकाणी सिंचनाखाली तुमचे क्षेत्र किती आहे, पूर्ण क्षेत्र यांचे सिंचनाखाली आहे, त्यामुळे हे क्षेत्र जसं आहे तसंच या ठिकाणी टाकून घेतलं आहे. जर तुमचे कोरडवाहू क्षेत्र असेल तर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. हे पूर्ण क्षेत्र यांचे सिंचनाखाली आहे, यामुळे हे या ठिकाणी ऑटोमॅटिक हे 00 झालेलं आहे. खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहेत का, जर असेल तर होय करायचे, नसेल तर नो करायचं. या ठिकाणी नाहीत म्हणून नो केलं. सौर पंप आहे का, जर तुमच्याकडे सौर पंप असेल तर या ठिकाणी होय करायचे, नसेल तर नो करायचे. पूर्ण माहिती भरून घेतली आहे. आता जमिनीचा तपशील जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपली पूर्णपणे प्रोफाईल भरून झाली आहे. आपल्या समोर अशा प्रकारचे एक पॉपअप आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासनाच्या योजना, कार्यक्रम, उपक्रमासाठी मी पुरवलेल्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्याची माझी सहमती आहे. मी पुरवलेली माहिती खरी असून सदर माहिती पैकी कोणतीही माहिती खोटी असल्याचे आढळल्यास मला योजनेअंतर्गत कोणताही लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल याची मला कल्पना आहे. ओके ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी दुसरा एक आपल्या समोर पॉपअप आहे. जमिनीची माहिती यशस्वीरित्या जतन केली. या ठिकाणी त्याच गावात सर्वेक्षण क्रमांक जोडा. आणखीन तुमची शेती त्याच गावामध्ये असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आणखीन देखील शेती जोडू शकता. आता पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करा. आपली शेती काय नाही एवढी शेती आहे, यासाठी पुढे जा या ऑप्शनवरती आपण क्लिक केले. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले प्रोफाईल 100% या ठिकाणी भरलेले आहे. या ठिकाणी आपल्या समोर पिकाचा तपशील भरण्यासाठी असा एक ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तालुका ऑटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर तुमचे गावाचे नाव देखील ऑटोमॅटिक आले आहे. तुमचा सर्वेक्षण क्रमांक अर्थात गट क्रमांक देखील ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी हंगाम निवडायचा आहे. आपण रब्बी हंगाम सध्या आहे तो रब्बी हंगाम निवडला आहे. त्यानंतर पिकाचा प्रकार विचारला आहे. या ठिकाणी तुम्ही कसली पिकं घेता या ठिकाणी निवडायचं आहे. भाजीपाला, तेलबिया, औषधी वनस्पती, फळपिके, वनिकी वृक्ष, अन्नधान्य पिके, फुलझाडे, नगदी पिके. या ठिकाणी अन्नधान्य पिके यांनी घेतली आहेत. या ऑप्शनवरती क्लिक करूया. त्याच पुढे पीक निवडा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. जे काय तुमच्या शेतामध्ये पीक असेल, गहू, बाजरी, मका, मटकी, उडीद वगैरे जे काय असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी यांची ज्वारी आहे, या ठिकाणी ज्वारी निवडली. अशा प्रकारे पिकाची माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. यानंतर पिकाचा समावेश करा असा खाली ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जर त्याच गावामध्ये दुसरीकडे तुमचे काय शेतीमध्ये पीक असेल ते या ठिकाणी जोडू शकता, किंवा इतर गावामध्ये तुमची काय शेती असेल या ठिकाणी पीक जोडायचे असेल तर या ठिकाणी जोडू शकता. आपल्या केसमध्ये या शेतकऱ्याला एवढी जमीन आहे, यासाठी पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केले. पिकाची माहिती यशस्वीरित्या जोडली अशा प्रकारचा एक पॉपअप आपल्या समोर आलेला आहे. ओके ऑप्शनवरती क्लिक करा. आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवरती शेतकऱ्याचे अकाउंट क्रिएट केले. आता आपण कडबा कुट्टीसाठी कशा प्रकारे अर्ज करतात हे पाहणार आहोत. या ठिकाणी अर्ज करा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे खूप सारे ऑप्शन येतील. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधे, खते, फल उत्पादन, सौर कुंपण. तुम्ही यापैकी कोणत्याही योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी आपण कुट्टी मशीनसाठी अर्ज करणार आहोत. यासाठी बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्या समोर अशा प्रकारे कृषी यांत्रिकीकरण मधील बाबी निवडण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत.
या ठिकाणी मुख्य घटक निवडायचा आहे, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर पहिलाच ऑप्शन आहे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, याच ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर तपशील निवडण्यासाठी ऑप्शन येईल, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मनुष्यचलित अवजारे हाच ऑप्शन निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यानंतर काही ऑप्शन ऑटोमॅटिक येणे असं होईल. यानंतर पुढचा ऑप्शन यंत्रसामग्री अवजारे आणि उपकरणे असा येईल, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर खाली घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉरेस्ट ग्रास अशा प्रकारचा हा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मशीनचा प्रकार निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर कुट्टी मशीनचा प्रकार निवडण्यासाठी ऑप्शन येतील. या ठिकाणी तुम्हाला जर कुट्टी मशीन 3 HP पर्यंत हवी असेल तर चाप कटर अप टू 3 या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला जर 5 HP किंवा 3 HP च्या पुढे घ्यायचे असेल तर तुम्ही चाप कटर अबव 3 या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. आपल्या केसमध्ये आपल्याला 3 HP पर्यंतच कुट्टी मशीन हवी आहे, यासाठी या ऑप्शनवर क्लिक केले, चाप कटर अप टू 3 असे क्लिक केल्यानंतर आपली पूर्ण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहे, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं आहे की तुम्ही या ठिकाणी अर्ज करण्या अगोदरच किंवा तुमची निवड होण्या अगोदरच तुम्ही या ठिकाणी मशीनची खरेदी करायची नाही. जर असे केल्यास तुम्ही या योजनेत पात्र राहणार नाही किंवा तुम्हाला अनुदान दिले जाणार नाही. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा छोटासा बाण होईल. या ठिकाणी जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखीन घटक निवडायचे आहे का, म्हणजे आपल्याला आणखीन दुसऱ्या अनुदानासाठी अर्ज करायचा आहे का, उदाहरणार्थ शेततळ्यासाठी अस्तरीकरण किंवा इतर काही गोष्टींसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल का, सौर कुंपण वगैरे जर करायचे असेल तर येस ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्या देखील तुम्ही ऍड करू शकता. आपल्याला या ठिकाणी आणखीन घटकामध्ये अर्ज करायचा नाही म्हणून नो ऑप्शनवरती क्लिक केले. आता ऑटोमॅटिक आपल्याला रिडायरेक्ट केले जाईल बॅक पेज वरती. या ठिकाणी अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखीन काही बाबीचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा, या बटनावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा. जर आपल्याला आणखीन योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर मेनूवर जाऊन पुन्हा एकदा अर्ज करायचा आहे. आपल्याला एवढाच अर्ज करायचा आहे, यासाठी ओके ऑप्शनवरती क्लिक केले. या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या समोर पेज ओपन झालेले आहे. या ठिकाणी आपला तालुका दाखवला जाईल. या ठिकाणी पहा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या समोर अशा प्रकारे आपण जी बाबी निवडली आहे त्याची काही माहिती या ठिकाणी ओपन झालेली आहे. या ठिकाणी प्राधान्यक्रम निवडायचा आहे, म्हणजे तुम्ही जर एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर तुम्हाला सर्वप्रथम कोणती योजनेमध्ये लाभ हवा आहे यासाठी हा प्राधान्यक्रम असतो. आपण एकच अर्ज निवडला आहे, यासाठी आपण एक यावरतीच क्लिक केले. आपला एकच अर्ज आहे. आपले अर्ज जर वेगवेगळ्या योजनेसाठी असतील किंवा वेगवेगळे अर्थसहाय्य घेण्यासाठी असतील तर आपण 1, 2, 3 असा क्रम निवडू शकता. या ठिकाणी आपला प्राधान्यक्रम निवडला आहे. यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या अटी, शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू राहतील. म्हणजेच तुम्ही अगोदर खरेदी करायची नाही वगैरे जी काय अगोदर मी सांगितलं त्याच अटी शर्ती असतात. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असा छोटासा एक बाण होईल. या ठिकाणी अर्ज सादर करा असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही वेळेस वेळ लागतो, रिफ्रेश वगैरे करायचं नाही. या ठिकाणी आपलं पेमेंट करण्यासाठी आपल्या समोर अशा प्रकारचा ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी 23 रुपये 60 पैसे पेमेंट करायचे आहे. हा आपण अर्ज केलेला आहे. एका वर्षामध्ये एकदाच फक्त हे 23 रुपये 60 पैशाचे पेमेंट करायचे असते. तुम्ही अर्ज किती जरी भरले तरी हे एकदाच पेमेंट करायचे असते. आपला एकच अर्ज आहे तरी देखील 23 रुपये 60 पैसे पेमेंट करायचे आहे. आणखीन देखील तुम्ही 4 दिवसांनी कोणता अर्ज केला तर त्या ठिकाणी पेमेंट करण्याची गरज नसते, डायरेक्ट तुमचा अर्ज सादर होतो.
या ठिकाणी मेक पेमेंट असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपण रिडायरेक्ट केले जाईल पेमेंट गेटवेवरती. पेमेंट गेटवेवरती रिडायरेक्ट केल्यानंतर या ठिकाणी क्रेडिट डेबिट कार्ड हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. अन्य कोणताही ऑप्शन सिलेक्ट करायचा नाही. यामधून तुम्ही सर्व प्रकारे पेमेंट करू शकता. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आणखीन आपल्यासमोर अशा प्रकारचा एक पॉपअप आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्यासमोर आपली पूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल, आपला अर्ज क्रमांक वगैरे सर्व माहिती दिसेल. या ठिकाणी प्रोसीड फॉर्म पेमेंट या ठिकाणी ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने देखील या ठिकाणी पेमेंट करता येते, नेट बँकिंगने देखील या ठिकाणी पेमेंट करता येते, त्याचबरोबर UPI ने देखील या ठिकाणी पेमेंट करता येते. तुम्ही कोणतेही वॉलेटने देखील या ठिकाणी पेमेंट करू शकता. या ठिकाणी आपण QR कोडचा उपयोग करून या ठिकाणी पेमेंट करणार आहोत. यासाठी या ठिकाणी QR कोड वरती क्लिक केले. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं आणखी पुढे ओपन झालेलं आहे. या ठिकाणी सिलेक्ट युअर QR यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर भीम UPI असं आलं आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट फॉर्म ₹23.60 अशा लाल रंगामध्ये ऑप्शन आलेला आहे, यावरती क्लिक करायचं आहे. काही वेळ थांबल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक बारकोड जनरेट झालेला आहे. हा बारकोड तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम कोणत्याही वॉलेटने तुम्ही स्कॅन करा, ऑटोमॅटिक तुमचे पेमेंट होईल. अशा प्रकारे आपण फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून बारकोडद्वारे पेमेंट केले आहे. खाली स्क्रोल करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेमेंट स्टेटस या ठिकाणी आलेले आहे. पेमेंट स्टेटस सक्सेसफुल. आपले पेमेंट यशस्वीरित्या सक्सेसफुल झाले आहे. याची पावती जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर प्रिंट रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या पेमेंटची पावती या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. अशा प्रकारे आपण रिसिप्ट डाउनलोड केलेली आहे. आता आपण बॅक येऊया. या ठिकाणी आपला पूर्ण अर्ज सादर झालेला आहे. या ठिकाणी आपला अर्ज यशस्वीरित्या झाला का नाही हे पाहण्यासाठी परत एकदा मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले आहे. या ठिकाणी अर्जाची प्रलंबित फी नो डाटा फाउंड असं आलं आहे, म्हणजे आपण पेमेंट या ठिकाणी केलेले आहे. छाननी अंतर्गत अर्ज या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक आहे, त्याचबरोबर आपण कोणत्या सेवेसाठी अर्ज केला आहे याची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. चाप कटर वगैरे 3 HP पर्यंत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जर अर्ज कॅन्सल करायचा असेल तर या ठिकाणी कॅन्सल ऑप्शन दिला आहे, यावरती क्लिक करून तुम्ही कॅन्सल देखील या ठिकाणी करू शकता. आपल्या अर्जाची पोचपावती घ्यायची असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुम्ही अर्जाची पोचपावती घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला अर्जाची फीची पावती डाउनलोड करायची असेल तर तुम्ही या ठिकाणाहून तुम्ही अर्जाची फीची पावती डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे आपण कुट्टी मशीनीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण पाहिले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.